नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 एप्रिलचा फुल एपिसोड खूपच धमाकेदार आणि थरारक ठरतोय. एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की पत्रकार अर्जुनवर प्रश्नांचा भडीमार करत असतात. त्यावर अर्जुन शांतपणे उत्तर देतो की मी कोर्टात ठोस पुरावे आणि 2 साक्षीदार सादर केले आहेत, त्यामुळेच मला जामिनावर सुटका मिळाली आहे. आणि पुढे तो हेही स्पष्ट करतो की त्याने बेलसाठी वेगळा अर्ज केला नव्हता. याच वेळी सायली पुढे येते आणि पत्रकारांना सडेतोड उत्तर देते. एखादा वकील फक्त फीसाठी स्वतःच्या क्लायंटचा खून करेल असं काही मी आजपर्यंत ऐकलं नाही. आणि ती आत्मविश्वासाने सांगते की उद्या अर्जुनची निर्दोष मुक्तता होणारच. हे सगळं ऐकून मात्र प्रियाच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागते. अर्जुन आणि सायली इतके कॉन्फिडंट का आहेत? संतोष सापडला का? असा विचार करत ती ठरवते, काहीही करून संतोषला गप्प करायचंच. दुसरीकडे जेलमध्ये नागराज खूप वैतागलेला असतो. महिपत त्याला आश्वासन देतो की तो बाहेर आल्यानंतर नागराजलाही बाहेर काढेल. आणि इथेच तो एक धोकादायक प्लॅन सांगतो. सरळ मार्गाने नाही जमलं तर वाकड्या मार्गाने जावं लागतं, म्हणजेच जेलमधून पळून जायचं. दरम्यान प्रिया अधिराजला भेटायला बोलावते आणि त्याच्यासोबत लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन बनवते. पण हे सगळं ती एका मोठ्या कारणासाठी करत असते. ती अश्विनला खोटं सांगते की तिला बेंगळुरूला प्रेझेंटेशनसाठी जावं लागणार आहे. आणि अश्विन तिच्यावर विश्वास ठेवतो. इकडे अधिराज सायलीला फोन करून सगळी माहिती देतो आणि सायलीला खात्री पटते. प्रिया काहीतरी मोठं खेळ खेळते. यानंतर आपण पाहतो की अर्जुन घरी परततो. सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. सुमन त्याचं औक्षण करते. सगळे त्याचं कौतुक करतात. पण या आनंदामागे अजूनही एक मोठं संकट लपलेलं असतं. दरम्यान एक धक्कादायक सीन. एका वकिलाच्या मुलीचं अपहरण केलेलं असतं. त्या वकिलावर दबाव टाकला जातो की महिपतला बाहेर काढ, नाहीतर तुझ्या मुलीचा जीव धोक्यात. आता सायली, अर्जुन आणि चैतन्य या तिघांचा तपास सुरू असतो. ते सगळे पुरावे जोडत असतात आणि शेवटी त्यांना एक महत्त्वाचा धागा सापडतो, संतोष. इन्स्पेक्टर सावंत सांगतात की लोणावळ्यातील चोरी आणि जयश्वर हल्ला करणारा माणूस एकच आहे, संतोष लोखंडे. आता सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न, या संतोषपर्यंत पोचायचं कसं? कारण ओळखीचा कोणी गेला तर प्रियाला संशय येणार. तेव्हा सायली एक भन्नाट आयडिया देते. आपल्याला अशी व्यक्ती हवी जी धाडसी, हुशार आणि हजरजबाबी आहे. आणि सगळ्यांच्या तोंडून एकाच नावाचा उच्चार होतो, ऊर्जा शिंदे. आता पुढच्या भागात ऊर्जा लोणावळ्याला जाऊन संतोषला कोर्टात आणणार का? प्रियाचा खेळ उघड होणार का? हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या जबरदस्त अपडेटसह. धन्यवाद.